बारामती पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीच 2029च्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले. जय पवार यांनी 2029ला आपणच बारामती विधानसभेचे दावेदार असल्याचं सांगितलेलं आहे. तर रोहित पवारांनी देखील लगोलग बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना होणार असे संकेत दिलेत. तर अजितदादांच्या निधनानंतर पवार विरुद्ध पवार हा संघर्ष संपणार असं वाटत असतानाच आता नव्यानं संघर्षाची नांदी झाली आहे. पाहूयात. बारामती पोटनिवडणुकीच्या मतदानाला 2029चं रणशिंग. ला पवार विरुद्ध पवार सामन्याचे संकेत. जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार लढत होणार. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचं मतदान होत असतानाच बारामतीच्या रणांगणातून 2029च्या लढाईचं रणशिंग फुंकलंय. अजितदादांच्या निधनानंतर पवार कुटुंबातले राजकीय वाद मिटतील असं वाटत असतानाच जय पवार यांनी मोठं विधान केलंय. 2029ला बारामती विधानसभा आपण लढावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याचं जय पवार यांनी म्हटलंय. त्यांची मागणी आहे की 19 मध्ये मी उमेदवार व्हावं, 29 मध्ये मी उमेदवार व्हावं. पण माझी आशा आहे, नाही तर माझ्या मनात काय आहे की मी पक्षाचा छोटा कार्यकर्ता म्हणूनच कास माझे पुढे चालू ठेवावं आणि सगळ्यांना तिथं मदत करावी. जय पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघावर दावा केल्यानं लगेचच त्याची प्रतिक्रिया उमटली. 2029ला पवार विरुद्ध पवार असा सामना होण्याची शक्यता असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं. निवडणुकीला त्यावेळेस उभं राहणार नसतील आणि जे उभं राहणार असेल शेवटी त्यावेळेस जी लढाई होईल 2029ला ती तशी बघितली तर सर्व पक्षीय ती लढाई त्या ठिकाणी होऊ शकते. पवार विरुद्ध पवार होणार का? वाटतं हे बघा, आता अजितदादांच्या वेळेस सुद्धा पवार विरुद्ध पवार झालेलंच आहे. लोकसभेला सुद्धा पवार विरुद्ध पवार झालेलंच आहे. त्यामुळे उद्या जाऊन पवार विरुद्ध पवार होण्याची शक्यता ही आपल्याला नाकारता येणार नाही. लोकांची इच्छा आहे, लोकांचं मत आहे. जी शेवट दादांची इच्छा होते की पवार परिवार एकत्रित आला पाहिजे, परिवार म्हणून एकत्रित आला पाहिजे. हे किती खरं असलं तर राजकीय दृष्टिकोनातून निर्णय घेत असताना कधी कधी चांगल्या गोष्टी होण्यासाठी काही कडक निर्णय घ्यावे लागतात. जय पवार यांच्या वक्तव्यावर पवार कुटुंबानंही आपापली मतं मांडली आहेत. सुप्रिया सुळे यांनी लोकशाहीत प्रत्येकाला आपली मतं मांडण्याचा अधिकार असल्याचं सांगितलं. बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना होऊ नये असं श्रीनिवास पवार यांनी म्हटलंय. मला आमदारकीच्या बाबत तेव्हा मी निवडणूक लढवेल असं स्वतः ते म्हणाले. तुम्ही एक त्यांच्या आत्या म्हणून या सगळीकडे कसं बघताय? 2029ला जरी अवकाश असला तरी एकतर प्रत्येकाला ह्या एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणाला इलेक्शन लढायचे हा अधिकार प्रत्येकाला आहे आणि त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न असेल ना. विलिनीकरण आता परत ते दोघंच ठरवतील. साहेब शेवटी आमच्या कुटुंबाचे पण प्रमुख आहेत, एका पक्षाचे पण प्रमुख आहेत आणि वहिनी त्या पक्षाच्या प्रमुख आहेत आता दादांच्या पक्षाच्या. त्यामुळे ते दोघंच जण हा निर्णय घेईल. त्याच्यामध्ये आपण पडणं बरोबर मला वाटत नाही. ते आता साहेब सांगतील किंवा सुप्रियाताई सांगतील तसं आहे. त्यांची जरी इच्छा असली तर पक्ष ठरवतो ना आणि बारामतीकरच ठरवतील की आपला पुढचा वारसदार कोण. माझी तर इच्छाही नाही व्हावं असं. एकदा झालं, संपलं आता परत. कारण लोक पण बघतायत आपल्याकडे तुम्ही काय करताय. बारामतीकरांचं पण दोन्ही बाजूनी हाल होतात. तर नाही व्हावं माझी पण इच्छा आहे. पण आता परत मी सांगेन 29च ठरवेल. भाजपनंही या वादात उडी घेतली आहे. रोहित पवारांना बारामती काबीज करायचा असल्याचा आरोप भाजपनं केलाय. बारामती ही अजितदादांच्या वारसदारांचीच राहील असं भाजपनं म्हटलंय. रोहित पवारांना इतकंच सांगायचंय, 2029ला देखील तुमची डाळ शिजणार नाही. बारामती ताब्यात घेण्याचा प्रयत्न रोहित पवारांच्या माध्यमातून दादा हयात असल्यापासून सुरू आहे. परंतु रोहित पवार तुम्ही याच्यामध्ये कधीही यशस्वी होणार नाही. बारामती हे अजितदादांच्या वारसाकडेच असेल हे रोहित पवार यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. मतदानाच्या रणधुमाळी 2029चा बारामतीचा उमेदवार कोण असणार याची चर्चा सुरू झाल्यानं जय पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे. रोहित पवारांच्या वक्तव्यामुळे 2029च्या उमेदवारीचा विषय निघाल्याचं सांगून जय पवार यांनी हे सगळं रोहित पवारांवर ढकलण्याचा प्रयत्न केला. सकाळी जे बोललो त्याचा उल्लेख तुम्ही चुकीचा घेतला. मी बोललो ही मागणी आमच्या लोकांची आहे.
मी सारखं बोलत आलो आहे की मला पक्षासाठी काम करायचं आहे, एक छोटा कार्यकर्ता म्हणून काम करायचं आहे. आणि जर ही लोकांची जर एक इच्छा असेल की 29 ला मी उमेदवारी घ्यावं, ती त्यांची इच्छा आहे. माझी इच्छा आहे की मी सगळ्यांबरोबर काम करावं. आता कुणीही कितीही सारवासारव केली तरी बारामतीची 2029ची लढत पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीच ठरली आहे. 2029ला पवार विरुद्ध पवार असा सामना होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. फक्त रिंगणात उतरणारे पवार कोण असतील हीच औपचारिकता शिल्लक राहिली आहे. जावेद मुलानी, झी 24 तास, बारामती.